नमस्कार. 1 मार्च 2024 ही तारीख आणि त्यासोबत आलेला तो शासन निर्णय. राज्य कर्मचाऱ्यांसाठी हा किती मोठा आणि कळीचा मुद्दा आहे हे वेगळ्याने सांगायला नकोच. आजच्या या विश्लेषणात आपण याच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा अगदी सोप्या भाषेत वेध घेणार आहोत. कोणतीही गुंतागुंत न ठेवता सरळ मुद्द्याचं बोलूया आणि या निर्णयामागील सर्व नियम समजून घेऊया. आता सर्वात मोठा प्रश्न, ही सुधारित पेन्शन योजना स्वीकारायला सगळे खरोखर तयार आहेत का? नियम, अटी आणि भविष्याची चिंता यामुळे थोडा गोंधळ उडालेला असू शकतो. पण काळजी करू नका. एका वाटाड्यासारखं आपण या सगळ्या अटी, छुपे नियम आणि फायदे अगदी टप्प्याटप्प्याने आणि सुटसुटीतपणे उलगडणार आहोत. कॅलेंडरवर एक तारीख नक्की अधोरेखित करून ठेवा. 31 डिसेंबर 2026. हा तो अंतिम टप्पा आहे, ती डेडलाईन आहे. सुधारित योजनेत जायचं की नाही हे ठरवण्यासाठी इथपर्यंतच वेळ देण्यात आला आहे. आणि हो, एकदा काही वेळ हातातून गेली की पुन्हा मागे वळून पाहता येणार नाही. त्यामुळे वेळेवर आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बरं, आता थेट मुख्य मुद्द्याकडे वळूया. या नव्या योजनेची पात्रता काय आहे आणि शासन नेमके कोणते प्रमुख फायदे देत आहे ते पाहूया. सर्वात आधी सेवेची वर्षे तुमचं पेन्शन कसं ठरवतात ते बघा. जर सेवा 20 वर्षे किंवा त्याहून जास्त असेल तर शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन आणि त्यावर अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता हे अगदी निश्चित मिळणार. पण समजा सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असेल तर अशा वेळी जितकी वर्षे सेवा झाली आहे त्या प्रमाणात पेन्शन दिलं जाईल आणि महागाई भत्ताही लागू राहील. थोडक्यात सांगायचं तर सेवेचा कालावधी थेट पेन्शनची अंतिम टक्केवारी ठरवतो. आता हा एक आकडा लक्षात घ्या, 7,500 रुपये. ज्या कर्मचाऱ्यांनी किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केली आहे आणि जे नियमानुसार निवृत्त होत आहेत त्यांच्यासाठी हे किमान मासिक निवृत्ती वेतन फिक्स करण्यात आलंय. म्हणजे शेअर बाजारात कितीही चढउतार होवत शासनाकडून ही एक किमान रकमेची हमी नक्कीच मिळत आहे. या व्यतिरिक्त आणखी काय मिळतं तर कौटुंबिक सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शनच्या 60% रक्कम आणि महागाई भत्ता मिळेल. सेवा उपदान म्हणजेच सर्व्हिस ग्रॅच्युइटी देखील लागू राहील. पण इथे 2 महत्त्वाच्या अटी आहेत बरं का. पहिली म्हणजे जर सेवा 10 वर्षांपेक्षा कमी नसेल तर कोणतंच पेन्शन मिळणार नाही. आणि सर्वात कळीचा मुद्दा, जर स्वतःहून नोकरीचा राजीनामा दिला तर या योजनेचा पूर्णपणे पत्ता कट, कोणताही लाभ मिळणार नाही. इथपर्यंत सगळं छान वाटतंय ना? पण खरी गोम इथेच आहे. आता पाहूया ते महत्त्वाचे नियम आणि अटी ज्यामुळे आपल्याला नक्की काय गमवावं लागू शकतं. 50% गॅरंटीड पेन्शन हवंय, मग त्यासाठी एक मोठी तडजोड करावी लागते. लक्ष देऊन ऐका. PFRDAकडे जमा झालेल्या एकूण निधीपैकी जो 60% परतावा निवृत्तीच्या वेळी हातात मिळतो ती संपूर्ण रक्कम राज्य शासनाकडे जमा करावी लागते. आणि उरलेल्या 40% रकमेवर जी ॲन्युइटी किंवा वार्षिकी मिळते ती रक्कम राज्य शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शनमधून परस्पर वजा केली जाते. म्हणजेच शासन स्वतःच्या खिशातून फक्त उर्वरित तफावतीची रक्कमच पेन्शन म्हणून देणार आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडतो की चला आता पेन्शन तर फिक्स झाली, मग दरमहा पगारातून होणारी ती 10% कपात थांबेल का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. जुन्या पेन्शन योजनेच्या अगदी उलट या सुधारित योजनेत मूळ वेतनातून दरमहा होणारी 10% कपात निवृत्तीच्या दिवसापर्यंत अविरत सुरूच राहणार आहे. कर्मचारी अंशदान इथेही अनिवार्यच आहे. आणि या योजनेचे निर्बंध खरंच खूप कडक आहेत. सर्वात पहिली गोष्ट, एकदा का या योजनेत प्रवेश केला की जुन्या योजनेत परत जाण्याचा रस्ता कायमचा बंद. हा वन वे स्विच आहे. दुसरं म्हणजे भविष्यात वेतन आयोगाच्या पुनर्रचनेनुसार पेन्शनमध्ये सुधारणा होईल असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाहीये. वयाची 80 ते 100 वर्ष ओलांडल्यावर जी पेन्शन वाढ मिळायची तीही यात मिळणार नाही. आणि सर्वात मोठी अडचण, पैशांची अत्यंत निकड असताना या संचित निधीतून तुम्हाला कोणतीही रक्कम काढता येणार नाही. हे सगळं पाहिल्यानंतर आता वेळ आली आहे एका व्यापक विश्लेषणाची. जुनी पेन्शन, सध्याची NPS आणि ही नवीन सुधारित योजना या तिन्हींची आपण थेट तुलना करून पाहूया. ही तुलना अगदी लक्ष देऊन बघा. योगदानाचा विचार केला तर जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याचा वाटा 0% असतो. पण सध्याच्या NPS आणि या नव्या सुधारित योजनेत 10% कपात अनिवार्य आहे. पेन्शन रकमेबाबत बोलायचं तर जुन्या आणि सुधारित योजनेत 50% रक्कम निश्चित आहे. पण सध्याच्या NPSमध्ये ती पूर्णपणे शेअर बाजाराच्या लहरीवर अवलंबून असते. आणि सर्वात मोठा फरक आहे तो परताव्याचा. जुन्या योजनेत GPF मिळतो, सध्याच्या NPSमध्ये 60% रक्कम निवृत्तीवेळी हातात येते. पण या नव्या सुधारित योजनेत हातात कोणतीही संचित रक्कम मिळत नाही. आता समजा 31 डिसेंबर 2026ची मुदत उलटून गेली आणि आपण काहीच निर्णय घेतला नाही तर काय होईल? हा डिफॉल्ट नियम अत्यंत महत्त्वाचा आहे.
जर दिलेल्या मुदतीत कोणताही पर्याय निवडला नाही तर आपोआप सध्याच्या बाजारावर आधारित NPS मध्येच तुमचं खातं चालू राहील. जर सुधारित योजनेत जायचं असेल तर स्वतःहून रीतसर अर्ज भरून देणं 100% बंधनकारक आहे. तर आता सगळी तथ्ये आणि नियम आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहेत. पण हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. भविष्यासाठी या सर्वांचे फायदे आणि तोटे खरोखर विचारात घेतले आहेत का? 50% निश्चित पेन्शनची ती सुरक्षितता हवी आहे की स्वतःच्या कष्टाच्या संचित निधीवरील मालकी? अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या सर्व बाबींचा अतिशय सखोल विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण हा निर्णय फक्त आजचा नाही तर संपूर्ण भविष्याचा आहे.